रात्रभर पाऊस लागून राहिला आहे म्हणून सकाळी उठल्यावर पहिल्यांदा सायकल घेतली आणि म्हटलं जरा व्यायाम देखील होईल आणि शेताकडे सैरसपाटा देखील होईल. शेताकडे म्हणजे आपण रोडनं जाताना आपल्या बाजूला शेत दिसतीलच, तर या ठिकाणी शेताचा सैरसपाटा आपला बघायला देखील होईल म्हणून सायकल घेऊन मी सकाळी लवकरच चाललेलो आहे. जाताना शेतामध्ये लोक हातात चप्पल घेऊन जात आहेत, कारण की आता पाऊस पडलेला आहे आणि आता चप्पल घालून शेतात जाता येत नाही आणि ज्यांनी चप्पल चुकून आणलेलं आहे त्या हातातनं घेऊन जात आहेत. तुडुंब भरून सऱ्या भरून पाणी वाहत आहे. इकडे जे हिरवं दिसत आहे हे सोयाबीन आहे आणि मी चाललो आहे ओढ्यावर. या ठिकाणी आपला मध काढायचा देखील एक भाग आहे. ओढ्यावर जाताना हे नारळाचं आपला बुंदा दिसतोय. हे वीज पडल्यानंतर वरला असं निघून जातं आणि फक्त हे बुंदा राहतो काही दिवस, नंतर तोही खराब होऊन जातो. ओढ्याकडे जात असताना आपल्याला मंदिर दिसतंय म्हसोबाचं. या म्हसोबाच्या मंदिरच्या पुढे गेल्यानंतर पाणी अजून रात्रीच्या पावसाचं तसंच रस्त्यावर आहे. म्हसोबाचं मंदिर गेलेलं आहे आणि या ठिकाणी रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या मुलांची जरा गर्दी झालेली आहे. सकाळपारी मुलं व्यायामला वगैरे येत असतात इथे. हे बघा, ओढ्याला कधी नव्हे ते एवढं पाणी असतं काय, फक्त पावसाचंच पाणी आहे मित्रांनो. यावेळी धरणाचं पाणी कोणीही सोडलेलं नाही आहे. गुडघ्याभर पाणी असणारा कधीतरी हा ओढा, डिग्रजच्या कृष्णाकाठी असणारा 2-3 ओढे आहेत डिग्रजच्या कृष्णाकिनारी, तर त्यातला हा एक ओढा, याला कधी नव्हे ते गुडघाभर पाणी असते फक्त, आणि हा देखील तुडुंब भरून वाहा लागला आहे. आणि फक्त हे पावसाचंच पाणी आहे हे मानायला मनच तयार नाही, पण एवढा पाऊस पडला आहे. आणि सुगरणीची घरटी आता अतिशय जवळ पाण्याचे आलेले आहेत. नशीब त्यात पाणी जायला नको, याच्यापेक्षा पाणी वर गेलं तर सुगरणीच्या घरट्यात देखील पाणी जाऊ शकते. या ठिकाणी पाहून झालं माझं डिग्रजच्या कृष्णाकिनारी ओढ्यावरचं हे पाणी तुम्हाला मी दावलेलं आहे की ओढा देखील तुडुंब भरून वाहला आहे. जाताना पुन्हा मुलं व्यायाम करायला लागलेत. आणि बघा, ऊसातून पाणी तुडुंब भरून बाहेर देखील आलेलं आहे म्हणून आपली सायकल देखील त्यातून जात आहे, पास होत आहे. इतका कसा पाऊस पडला यावेळी जुलैमध्ये. जुलै 2026ची गोष्ट आहे ही. मौजे डिग्रजचं 2 किलोमीटर आपलं गाव आहे आणि इकडे पाहताना मित्रांनो सर्व तुडुंब भरून वाहा लागल्यात. पूर्णपणे सगळ्या वल्ल्या चिम झाल्यात. आणि या ठिकाणी आल्यावर पेरूचं एक झाड आपल्याला दिसलं. आता विचार केला, यार या पावसाच्या ह्यात इतक्या राडीत चिखलात जायचं का नको, पुन्हा जायचं का नाही हा विचार करत करत म्हणलं जरी पायाला राड लागेल तर पाणी इथं धुवायला आहेच, मग काय करू आपण, जाऊच असं म्हणले. आणि चप्पल मी बाजूला काढलं, सायकल बाजूला लावली, चप्पल काढलं आणि मग पॅन्ट वर खोचलो आणि मग म्हटलं आता जायचं ऊसातून. पायाला जरी राड लागली तरी बाहेर पाणी आहेच, त्या ठिकाणी धुता येते म्हणून पेरूच्या झाडाकडे मी चाललेलो आहे. सर्व सऱ्या ओल्या चिंब भरलेल्या आहेत आणि पायाकडे बघत मला मोबाईल सांभाळत जावं लागते, कारण की क्वचित एखादा साप देखील असू शकतो आहे. म्हणून मी मोबाईल थोडासा चालू बंद करत जात आहे. आणि झाडाखाली पोचल्यानंतर मला यायला उशीर झाला, कारण की पेरूचा ढीक पडलेला आहे आणि यावेळी पक्ष्याने भरपूर पेरू खाल्ले आहेत. या ठिकाणी पक्ष्याने खाल्लेले पेरू देखील तुम्हाला दिसतील. या ठिकाणी वर अंतराळी पेरू पक्ष्याने खाल्लेले आहेत आणि खाली देखील पेरू पडलेले आहेत. यावेळी यायला वेळ झाला, पण असून दे, बराच वेळ झाला तरीसुद्धा पक्ष्यांना पेरू मिळाले खायला. आता आपण थोडेचे पेरू आहेत ते घ्यायचे आपण. आणि झाडावर चढलेलो आहे मी आणि पेरू घेतलेलो आहे हातामध्ये. या ठिकाणी वाकून देखील पेरू काढण्याचा सराव केलेला आहे मी. या ठिकाणी हे बघा घेतलेला आहे पेरू. आणि पाय मात्र राडीने चिंब झालेले आहेत. पायाला राड लागलेली आहे का तर चिखल लागलेला आहे. आणि पेरूच्या झाडाचा निरोप घेतला. एका खिशात पेरू आणि दुसऱ्या खिशात देखील पेरू. अशा प्रकारे पेरू घेऊन या झाडाचा आता आपण निरोप घ्यायचा आणि ऊसातूनच जायचं आहे आपल्याला. फक्त तुडवा व्हायला नको कुणाच्या शेताचे बांध फुटायला नको एवढी काळजी घ्यायची, कारण की पाणी भरपूर आहे. आणि पाय धुवायची गरजच लागली नाही, कारण की शेतामध्ये साठलेल्या पाण्यातच पाय जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त स्वच्छ होऊन निघाला. तरी देखील राहिलेला पानं आपण पाय धुवायचा इथं आलो आहे. आता पाय स्वच्छ धुतल्यानंतर पुन्हा चप्पल घातलं आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी आपण आता जायचं आहे. गावाकडे जाताना या ठिकाणी मला दिसलं की येथे बघा पंचकल्याण पूजा याच ठिकाणी भरली होती डिग्रजच्या कृष्णाकाठची. आणि गाडीवरले स्टिकर पंचकल्याण पूजेचे अजून देखील आहेत लोकांच्या. या ठिकाणी पंचकल्याण पूजेचे भाग देखील आहेत, ते देखील पाहत चला. आणि जाताना राणा दिसला आहे मला. राणा आणि राणाची बायको दोघे देखील आले घराकडे. आणि आता यांना जेवायला आपल्याला काहीतरी द्यावंच लागेल, कारण की सायकलच्या मागे लागून आले ते.
आणि राणाच्या बायकोचा म्हणजे कुत्री एक आहे तिचा डोळा बघा. हे दोघे कायम संगच असतात, एक कुत्रा आणि कुत्री. राणा आणि ही काळी राणाची बायको. तर दोघांना चपाती टाकलेली आहे मी, आणि चपाती हिनं का बाद झाल्यावर ही जी चपाती मग पुन्हा राणाला दिली आहे, कारण की चपाती एका ठिकाणी पडली होती आणि फक्त तीच खायला ती. पुन्हा राणाने देखील खाल्लं. आणि त्याचं झाल्यानंतर मी आता चाललो आहे डिग्रजच्या कृष्णा किनारी तुम्हाला पाणी दाखवायसाठी. इथे बघून मात्र मित्रांनो वाईट वाटलं, कारण की या पक्ष्यांची घरटी वाहून गेली 100%. कारण की पुलाच्या खाली घासून पाणी चालले आणि कमीत कमी तिथे बसलेले पक्षी एक 100भर पक्षी असतील, म्हणजे त्यांची पिल्ली वगैरे अंडी ही सर्व वाहून गेली, जी या पुलाच्या खाली इथे तळा ज्या ठिकाणी पाणी इथे वाहून जात आहे, या ठिकाणी तटत आहे, या ठिकाणी त्या पक्ष्याची घरटी असतात आणि त्या खाली असल्यामुळे गेली पाण्याने वाहून. आणि पहिल्यांदाच असं झालं असेल मित्रांनो की धरणातलं पाणी सोडलं तर पाणी वाढते आणि पुरामुळं शक्यता वाढत्या. पण यावेळी नुसता पावसाचंच पाणी इतकं आलं आहे की यार पावसाचंच पाणी धरणाला घासून चाललं आहे आणि यावेळी पक्ष्यांचं नुकसान झालेलं आहे. घाण देखील जात आहे, तुम्ही पाहू शकता. जाता येतं लोक थांबत आहेत आणि पाहत आहेत. डिग्रजच्या कृष्णा किनारी पाणी पाहून झाल्यानंतर पुन्हा जाताना या ठिकाणी मला एक पाणी कसं उचमळून वारे पहा मित्रांनो, पायाखालून जात आहे. म्हणजे पक्ष्याची घरटी 100% गेली आहेत. कबुतराच्या पारवळा म्हटलं जाते, पूर्णपणे नुकसान झालं आहे त्यांचं. मित्रांनो वाईट वाटलं मित्रांनो, पण आता काय करू शकत नाही. निसर्गासमोर कोणाचंही काही चालत नाही. आणि जाताना एक झाड पडलेलं दिसलं मला. आमच्या लहानपणीची एक आठवण गेली, कारण की हे झाड खूप लहान असतापासून आम्ही बघतोय आणि हे झाड तुटलं पावसामुळे. कालच्या पावसामुळे पाऊस पडून मुळ्या त्याच्या हे झाल्या आणि झाडं पाकून पडलं आणि आता झाड तोडलेलं आहे. अशा प्रकारे एक आठवण नष्ट झाली. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी पुढे गेल्यानंतर मला दिसले काका, नेहमीचे आपले चालत जाणारे काका देखील आहेत. आणि पाणी बघा नवीन सिंचन योजना चालू करणार आहेत, त्याच्याबरोबर निम्म्यापर्यंत आलेलं आहे. म्हणजे यावेळी तुडुंब भरून पाणी चाललेलं आहे. काका चाललेले आहेत. आणि यावेळी असं पहिल्यांदाच झालं आहे की नदीचं पाणी हे फक्त पावसामुळे इतकं आलेलं आहे. यावेळी धरणाचं पाणी एक थेंबही नाही सोडलेलं आहे याच्यामध्ये, कारण की धरण अजून भरायचे आहे. धरण अजून 50% भरले आहेत, कोयना धरण. पण डिग्रजचा कृष्णाकाठी फक्त 2च पायऱ्या शिल्लक राहिल्या. आणि यावेळी फक्त पावसाने धुमाकूळ घातला. पुणे मुंबई या ठिकाणी इतका धुमाकूळ घातला पावसाने की काही विचाराय नको. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल की या ठिकाणी पक्ष्यांची घरटी होती बघा, दुरून दिसते पुलाच्या खाली. तर तुम्हाला झूम करून मी दाखवतो की या ठिकाणी पक्ष्याची घरटी होती. तर या ठिकाणी पक्ष्याची घरटी वाहून गेली. या पुलाच्या बरोबर पिलरच्या खाली पक्ष्यांनी घरटी बांधलेली असतात, म्हणजे त्या ठिकाणी घाण साचली असते त्यामुळे केलेलं असतात. आणि या ठिकाणी आता दुरून एकदा नदी पाहिली आणि इथेनॉल गाडी असल्यामुळे काही चर्चा चालू होती लोकांची की 2 महिने गाडी जागेवर थांबून आहे. मग इथेनॉलमुळं गाडी लवकर चालू होत नाही का, तर आता पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जाते. वरचा चौक डिग्रजच्या कृष्णा किनारचा. आणि ही चर्चा ऐकतच मी आता खाली डिग्रजच्या कृष्णा किनारी आपल्या गावाच्या मेन सेंटरला चाललेलो आहे. डिग्रजचा कृष्णाघाट आपल्या या ठिकाणी बस्तीपासून आय लव्ह मोजे डिग्रज या बोर्डपाशी आलेलो आहे. आणि पाठीमागेच बसवेश्वर मंदिर. आणि आता हा भाग मित्रांनो एंड करूया. तर वाईट वाटतं मित्रांनो फक्त इतकंच की पक्ष्याची घरटी नष्ट झाली आणि ही पावसामुळे झाली यावेळी.